हरिओम. आवाज येतोय का माझा बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. घाई गडबडीने आपण साधनेला बसलो असू तर आपला श्वास नॉर्मल होईपर्यंत आपल्याला आपल्या श्वासाची जाणीव घ्यायची आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने 10 ते 15 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदीच गोंधळ झाला तर हलकेच डोळे उघडून बघायला हरकत नाही. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करायचंय. म्हणजे श्वास घेताना सहज श्वास, सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 10 ते 15 आवर्तन करूया आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडूया उजवीने. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. अशी आपल्याला 10 ते 15 आवर्तन करायचे आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. डावा हात गुडघ्यावर येऊ दे. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. श्वसन मार्गातला किंचित सबद त्याचा अनुभव. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. उजवी नाकपुडी सहज बंद करायची आहे. कुठेही नाक आपल्याला दाबायचं नाहीये. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 10 ते 15 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उजवा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटून घेऊया पुन्हा एकदा. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. आणि आता दोन्ही नाकपुड्याने आपण एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका द्या. 1 अशी आपण फक्त 5 आवर्तन करूया. 2 3 4 5. कृती थांबवायची. आपण आता केलीये कपालभाती. आपल्या नाकाच्या पोकळ्यांमध्ये जी काही घाण असते किंवा त्या पोकळ्या तो श्वसन मार्ग मोकळ्या करण्याची ही कृती आहे.
दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद उघडूया. समोर स्क्रीनवर ओम दिसत आहे. त्याचं काही सेकंदासाठी आपण स्थिर नजरेने निरीक्षण करूया. पिवळी पार्श्वभूमी, केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंबी, संपूर्ण तपशील 1 ते 2 सेकंदासाठी आपण स्थिर नजरेने पाहूया. आणि अलगद डोळे मिटून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर ही ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. आपल्या नजरेसमोर बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा दिसेल न दिसेल, पण आपण उच्चार करणार आहोत. मध्यम पट्टीतले 3 उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. शेवटचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू झाली आहे. पुढचा 1 तास हा आपण स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहोत. आणि चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण म्हणा ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन बिंदू सहित नित्य नियमाने ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपण करीत आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव केंद्राने आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करत आहे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तवर्धन, नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. मला असं वाटतं सूर्यवंशीताई तुम्ही काल जॉईन झालात ना, पण काल आपली ओळख नव्हती झाली. मला जरा थोडक्यामध्ये तुमची ओळख, म्हणजे जर काही व्याधी वगैरे असेल तर सांगा. मी तुम्हाला अनम्यूट करते. तुम्ही अनम्यूट होऊन जरा सांगा. अनम्यूट व्हा. तुमचं ऑडिओ बंद आहे. नमस्ते, पुष्पा सूर्यवंशी. मी नांदेड वरून आहे. मी प्रायव्हेट स्कूल टीचर पण आहे आणि क्लासेस पण घेते, ट्युशन क्लासेस. तुमच्याकडे सरांकडेच मी काउन्सिलिंगचा कोर्स पण केलेला आहे आणि बऱ्यापैकी माझे क्लायंट पण झालेले आहेत. अच्छा, तुम्हीच आता कॉल केला का मला?
हा, मीच कॉल केलेला. अच्छा अच्छा. काल आपली ओळख नव्हती झाली म्हणून मग मी आता तुम्हाला विचारलं. हो, पहिल्या दिवशी जेव्हा 1 एप्रिल पासून क्लास चालू झाला तेव्हा मी नेमकी बाहेर होते, संध्याकाळी मला जॉईन नाही करता आलं. अच्छा अच्छा. त्याच्या ओके. काल जॉईन केलं. चालेल. थँक्यू. अजून इथे नवीन कोणतरी बंगा म्हणून दिसतंय. Sorry. तर जरा तुम्ही सुद्धा तुमची ओळख करून द्याल का? अनम्यूट केलंय मी तुम्हाला. हरिओम. तुमचं नाव पण कळत नाही काय ते. हरिओम. ठीक आहे, नंतर बोलता येईल. आता मी माझा माईक लावते. सुरुवात करूया. विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. आणि आता आपल्याला करायचंय चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. बरोबर. आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये क्लच करायची, म्हणजे गुंफून घ्यायची. बरोबर. हा, गुंफून घ्यायची. अशी मस्त घट्टपैकी मूठ वळवायची आहे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे झुकायचं एक श्वास घेताना, आणि श्वास सोडून उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचं. हाताची पकड जी आहे ही जमिनीला लागू दे, आणि हाताची पकड पुन्हा एकदा पावलाच्या बाहेर. हा, असं गोलाकार फिरून घेऊया. 1, अगदी सावकाश. 2, बरोबर. 3, हात बरोबर खांद्यातून सरळ आहे. बरोबर. 4, सावकाश सावकाश. आणि 5. छान. 5 वेळा झालं की थांबायचं. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे येऊन थांबायचंय. थांबायचं. 5 वेळा झालं की बाई थांबा. हा. आणि आता पुन्हा एक श्वास भरून घेऊया. आणि आता श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया. 1, अगदी सावकाश कृती करायची आहे. 2, बरोबर. 3, 4, बरोबर. आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. छान. दोन्ही हात खाली. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. आणि थोडा वेळ विश्रांती. आता हा व्हिडिओ ऑन झालाय. मी जरा या ताईला विचारते. ताई, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. आता इथे बंगा म्हणून तुमचं नाव दिसतंय, तर जरा अनम्यूट करा स्वतःला. आणि जर काही व्याधी वगैरे असतील तर सांगा. तुमच्या घरी कोण आहे का? हा हा, आता बोल. हा, येतोय आवाज. जर तुम्हाला काही व्याधी किंवा काही ऑपरेशन वगैरे झालं असेल ना, तर त्याची माहिती द्या, जर काही आजार वगैरे असेल. आवाज येतोय माझा? हे मी यासाठी विचारते की आता आपण जी नवीन आसनं शिकणार ना, मग जर तुम्हाला जर तो आजार किंवा जर कुठे दुखापत असेल तर तुम्हाला ते सांगता येईल, म्हणून मी विचारते. ओके. दुसरं कोण असेल तरी सांगितलं तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. तुम्ही नंतर मला पर्सनल वरती मेसेज करा किंवा आपण मला कॉल केला तरी चालेल. ठीक आहे. मी आता पुन्हा तुम्हाला म्यूट करते. आपण करूया आता हाफ बटरफ्लाय. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. बरोबर करतायत आई तुम्ही. हा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर लावून घेऊया. बरोबर. डावा पाय आपला सरळ आहे. आणि आता उजवा जो गुडघा आहे तो आपल्याला जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, आणि मग वर घ्यायचं. जमिनीकडे, खाली आणि वर. पाठीची कमीत कमी हालचाल. पाठीची कमीत कमी हालचाल. पाठ अगदी सरळ ठेवा. आणि फक्त आपला पाय जेवढा जांघेपासून खाली जाईल तेवढा न्यायचा आहे, आणि वर. बरोबर. खाली, वर,
खाली वर, बरोबर, खाली वर, कृती थांबवायची, कृती थांबवायची. आणि आता आपल्याला आपला जो आपण फोल्ड केलेला पाय आहे हा थोडासा वर उचल. डावा हात डाव्या आपल्या अँकलच्या खाली असेल, उजवा हात गुडघ्यावरती असेल, गुडघा पकडायचा आहे. हा बरोबर, उजव्या हाताने गुडघा पकडायचा. म्हणजे बघा आपला पाय वरती आकाशाला म्हणजे सिलिंगला आणि जमिनीला समांतर आहे. आता हा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा आणि उजवीकडे, बरोबर बरोबर, डावीकडे उजवीकडे. आता हे आपण का करतोय तर आपले जे थाय मसल्स म्हणजे आपल्या मांडीकरता जो भाग आहे तो थोडासा फ्लेक्झिबल होण्यासाठी आणि त्यातला जो चरबी आहे ती कमी होण्यासाठी आपण ही कृती करतो. याला बेबी पोश्चर म्हणतात. लहान बाळाला जसं आपण झोझवतो तशी ही कृती आहे. बाळ पडणार नाही अशी आपण जशी काळजी घेतो तसंच आपल्याला आपल्या पायाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. बरोबर, कृती थांबवूया. सावकाश पाय आधी मांडीवर ठेवा, पाऊल मांडीवर ठेवा डाव्या पायाच्या आणि मग सर, बरोबर, छान. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर. हा आता उजवा पाय जो आहे सॉरी डावा पाय जो आहे हा जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे न्यायचा आहे, वर जमिनीकडे प्रेस करायचा, वर एक, जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया, दोन, जमिनीकडे वर, तीन, बरोबर, खाली जमिनीकडे प्रेस करूया आणि वर घेऊया, छान, बरोबर. आणि आता बेबी पोश्चर. डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे, उजवा हात घोट्याच्या खाली असेल, डावा हात गुडघ्यावर असेल. आणि आता पाय जास्तीत जास्त उजवीकडे डावीकडे, एक, उजवीकडे डावीकडे, दोन, बरोबर, सावकाश, उजवीकडे डावीकडे, सावकाश. आपण आपलं जसं बाळाला पडणार नाही अशी जशी खात्री करतो तसंच आपल्या पायाची पण तशीच काळजी घ्यायची. उजवीकडे डावीकडे, बरोबर, उजवीकडे डावीकडे. थांबायचं आहे. डावा पाय आधी सावकाश मांडीवर येऊ देत आणि मग तो सरळ कर. दोन्ही पाय सरळ, दोन्ही पाय जोडून घ्या, हात मागे असू देत. थोडेस आपण अँकल स्ट्रेचिंग करूया. अँकल पासून पाऊल आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे. आता श्वास घेत पावलं जमिनीकडे न्या, श्वास घेत खाली जमिनीकडे ताणून घ्यायचे, श्वास सोडत वर, बरोबर, श्वासाशी आधारित. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. ताठ बसायचंय, फक्त अँकल मधून पावलामध्ये हालचाल असेल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, छान, श्वास घेत खाली, बरोबर करताय, श्वास सोडत वर. ताण दाब आपल्या अँकलच्या इथे, पोटरीच्या इथे आणि गुडघ्याच्या. दोन्ही पावलं पुन्हा मध्यभागी आहेत. आणि आता रोटेशन करूया 3 मिनिटला क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. एक, गोलाकार फिरूया, दोन, बरोबर, आणि 3, छान. अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरूया, डावीकडून उजवीकडे. एक, दोन आणि 3, छान, बरोबर. 3 वेळा झालं की थांबायचं, विश्रांती घेऊया थोडा वेळ. आणि करणार आहोत आता फुल बटरफ्लाय. त्यासाठी दोन्ही पावलं जोडून घेऊया, दोन्ही पावलं जोडून घ्यायची, बरोबर, छान. आणि आता आपल्या हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली, हा बरोबर, छान. आणि आता बघा गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही, पाठीचा कणा सर. आता ही जी आपण कृती केली आहे ही स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. बघा जर एखाद्या म्हणजे गरोदरपणामध्ये सुद्धा ही स्थिती उपयुक्त आहे. आता याला भद्रासन म्हणतात. हा, आपण जेव्हा पायाची मुवमेंट करतो ना गुडघ्याची तेव्हा ते बटरफ्लाय होतं. पण आता आपण या स्थितीमध्ये एकदम स्थिर थांबलोय, ह्याला भद्रासन म्हणतात. याच्या अभ्यासाने आपले जे पीसीओडी किंवा पीसीओएस चे जे काही त्रास आहेत हे कमी होण्यास मदत होते. म्हणजे जे काही स्त्रियांचे गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत, जो काही त्रास आहे तो या आसनाच्या अभ्यासाने किंवा सरावाने कमी होण्यास मदत होते. आता इथे आपल्याला थोडा वेळ थांबूया, आपण डोळे अलगद मिटून घेऊया, लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आपण जी काही स्थिती आता धारण केली त्याकडे आपलं लक्ष, आपली जाणीव होऊन द्यायची आहे. जांघेपासून गुडघ्यापर्यंत सगळे स्नायू आपले ताणले गेले. जाणीव आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया,
श्वास सोडूया. डोळे उघडायचे आणि आता जे पाय आपले खाली आहेत ते हळूहळू वरती घ्या. हळूहळू वर येऊ दे. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा या स्थितीमध्ये थांबा. डोळे बंद. मगाशी ज्या स्नायूंमध्ये आपल्याला स्ट्रेच ताण वाटत होता आता तिथे दाब जाणवतोय त्याकडे लक्ष. आणि आता आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत पाय खाली जाऊ दे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. बरोबर. खूप छान करतात. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. छान. लास्ट राऊंड. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक म्हणजे बटरफ्लाय सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल करायची आहे. बरोबर. फुलपाखरं कशी जशी बागेमध्ये फुलांमध्ये उडत असतात तसे हे आपल्या पायाची मुवमेंट दिसते जेव्हा ती थोडीशी जलद गतीने करतो त्यावेळेला खूप छान वाटतंय. बरोबर. तुम्ही काही दिसत नाही आता बंगा म्हणून तुमचं नाव आहे ना तुम्ही पूर्ण दिसत नाहीये. थोड्याशा मागे म्हणजे मला दिसेल. आणि आता हळू 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 स्पीड कमी करायचा. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊ. आज आपण आहोत वज्रासन. वज्रासनाचे कॉन्ट्राइंडिक्शन बघा काय आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना फक्त वज्रासन वर्ज्य आहे. बाकीचे सगळे जण वज्रासन करू शकतात. फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी वज्रासन करणं टाळायचं. तर आता हे वज्रासन कसं करायचं बघून घेऊया. ज्यांनी आधी योगाभ्यास केलाय त्यांना ही कृती माहिती असेल पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते. वज्रासन करण्यासाठी दोन्ही पाय आपल्याला समोर ठेवायचे. आधी आपण बघून घेऊया कारण की त्याच्यातूनच पुढे जाणारी योग मुद्रा पण आपण शिकणार आहोत. तर ती पण कशी करायची आधी आपण बघून घेऊया. हे दोन्ही आसनं आणि मग आपण एकत्रित करूया. वज्रासनासाठी दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ असतील. एक एक पाय फोल्ड करायचा. बघा उजवा पाय मी सुरुवातीला फोल्ड केला त्याचं पाऊल उजव्या सीट खाली आलं. मग डावा पाय फोल्ड केला त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली आलं. ठीक आहे. दोन्ही गुडघे समोरून एकमेकांच्या जवळ आले. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे खूप सारा मग त्यांनी काय करायचं आपले हाताचे जे तळवे आहेत ना ते आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवायचे. म्हणजे गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येत नाही. पाठीचा जो कणा आहे तो थोडासा स्लॅन्टिंग होतो. या प्रकारे तुम्ही हे करू शकता. आता बघा वज्रासनाची स्थिती आदर्श स्थिती कशी असते. सीटचा जो भाग आहे हा बरोबर टाचांच्या मध्ये आलेला आहे. 2 टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग येतो आणि आपले पायाची जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ असतो. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. कारण की इथे रक्तप्रवाह जो आहे तो आपल्या पोटाच्या दिशेने होत असतो. म्हणून हे आसन आपण जेवणानंतर केलेलं आपल्याला अजून जास्त लाभदायक ठरतं. तर आता मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. अच्छा तुम्ही रश्मीताई आहात. बरं. आता ज्यांना अँकल मध्ये समजा त्रास होत असेल तर त्यांनी काय करायचं असं नॅपकिन घ्यायचं. आता हा मी खूप जाड नॅपकिन घेतलाय पण एक नॅपकिन घ्यायचा त्याचा रोल करायचा असा या प्रकारे आणि मग तो आपल्या अँकलच्या खाली द्यायचा या असा. अँकलच्या खाली ठेवला की मग आपल्या गुडघ्यांवरती पण जास्त प्रेशर येत नाही आणि आपल्या अँकल वरती पण प्रेशर येत नाही. अशा प्रकारे तुम्ही हे वज्रासन करू शकता. ठीक आहे. आणि याच्यातूनच पुढे जाणारी योग मुद्रा आधी बघून घ्या कशी केली जाते मग आपण एकत्रित करणार आहोत. योग मुद्रा आधी बघून घ्या कशी केली जाते. योग मुद्रेसाठी आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. तर मी डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडणार आहे. बघा या आणि ही पकड आपल्या पाठीचा जो आपला कणा आहे तिथे आधी बघून घ्या योग मुद्रा कशी केली जाते मग आपण एकत्रित करणारच आहोत दोन्हीही आसनं.
योग मुद्रेचे कॉन्ट्राइंडिक्शन्स बघा काय आहे. तर ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी योग मुद्रा करणं टाळायचंय. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा ही मुद्रा करणं टाळायचं आहे, योग मुद्रा. त्याचे फायदे काय आहेत, तर जेव्हा आपण योग मुद्रा करतो तेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येतो, त्यामुळे आपलं पचन सुधारतं, रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो, चेहऱ्याच्या दिशेने होतो, त्यामुळे आपला चेहरा जो आहे हा तजेलदार दिसतो, खूप टवटवीत दिसतो. तर आता बघून घेऊया आपण ही योग मुद्रा कशी केली जाते. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडले आणि ती पकड आपल्या माकड हाडाच्या इथे ठेवली आहे. आता हे करताना आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण होतं आणि मग श्वास सोडत सोडत आधी बघून घ्या कशी केली जाते. पोटाचा भाग पुढे येईल, आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर टेकवायचंय. सीटचा भाग न उचलता आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. सीटचा भाग न उचलता आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. आता समजा ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय तर त्यांनी काय करायचं, हाताची जी पकड आहे ना ती सोडून द्यायची. दोन्ही हाताच्या मुठी वळवायच्या, त्या आपल्या समोर ठेवायच्या एकावर एक, आणि मग त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं. म्हणजे सीटचा भाग उचलला जात नाही आणि अपेक्षित असे जे आपल्याला लाभ आहेत त्या योग मुद्रेचे हे आपल्याला सहज मिळतात. आणि मग पुन्हा उलट चाल करताना आपल्या हाताच्या मुठी ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या. पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि ज्या क्रमाने आपण खाली आलेलो आहोत त्याच क्रमाने आपल्याला उलट चाल करायची. म्हणजे पहिल्यांदा आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ व्हायचं. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही हात आपल्या मांडीवर. अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे. लक्षात आलं. आणि आसन सोडताना सुद्धा एक एक पायाने आपल्याला आसन सोडायचं, एक एक पाय सरळ करायचा. ठीक आहे, सुरुवात करूया मग आपण वज्रासन आणि योग मुद्रेला. दोन्ही पायांमध्ये अंतर सुरुवातीला असेल आणि कधीही लक्षात ठेवायचं जेव्हा आपण नवीन आसन करतो त्यावेळेला विश्रांती घ्यायची, श्वासाची गती आधी नॉर्मल होऊन द्यायची आणि मग आसन करायला सुरुवात करायची. सुरुवात करूया पूर्वस्थिती. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली येईल. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. छान. आणि वज्रासन शक्यतो मॅट वर बसून करा. खाली चटई किंवा चादर असेल ना तर आपल्या गुडघ्याला आणि आपल्या अँकलच्या इथे थोडंसं आपल्याला टोचतं, म्हणून मॅट वर बसून करायचं. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली ठेवायची आणि ती आपल्या मांडीवर, गुडघा आणि आपल्या गुडघ्यापासून थोडीशी लांब मांडीवर असते. बरोबर. डोळे अलगद मिटून घेऊया, लक्ष आपल्या श्वासाकडे. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. याच्याने आपलं पचन संस्था सुधारते. त्याचबरोबर याच्याने सुद्धा, याच्या वज्रासनाच्या अभ्यासाने सुद्धा आपले जे काही गायनाच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा पुरुषांमध्ये जे काही इश्यू असतात ते सुद्धा या वज्रासनाच्या अभ्यासाने कमी होतात. कारण की बरेचसे जे आजार आहेत हे आपल्याला पोटातून होतात. आपलं जर डायजेशन चांगलं असेल तर सगळे बरेचसे आजार हे आपल्यापासून दूर राहू शकतात. तर आता याचा फायदा म्हणजे कसं पचन चांगलं होतं, तर इथे आपण जी आपल्या पायाची स्थिती आहे इथे आपल्या पोटऱ्या ज्या आहेत या लॉक होऊन जातात. त्यामुळे रक्तप्रवाह हा पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि म्हणून जेवणानंतर हे आसन केल्यामुळे आपलं डायजेशन चांगलं होतं. हे एक ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा आसन मानलं जात आहे वज्रासन. डोळे अलगद मिटून घेऊया. या आसनामध्ये आपला जो श्वास आहे हा पोटातून म्हणजे पोटाच्या भागातून व्हायला सुरुवात होते. उदरश्वसन होतं इथे. तुम्ही तुमची जाणीव किंवा स्वतः अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. लक्ष आपल्या श्वासाकडे द्या आणि बघा श्वास घेताना पोट कसं हलकं हलकं बाहेर येतं
सोडताना आतल्या दिशेला जातो. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. हाताचा मागचा जो भाग आहे, तळव्याचा जो भाग आहे तो आता सिलिंगच्या दिशेला असेल. आणि करणार आहोत एक ओंकाराचा उच्चार आहे. तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार स्वतः स्वतःशी एकरूप होण्याचा हा प्रयत्न. डोळे उघडायचे आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात सरळ करा खांद्यातून. बरोबर. हा. आणि आता वरती डोक्याच्या दिशेने टाळी वाजवायची. टाळी वाजवायची. हा बरोबर. आणि आता हात खाली घेऊया, जमिनीला टेकवा. बरोबर. आता हे थोडस जलद करायचंय आपल्याला. बरोबर. 2 छान. 3 4 जोरात टाळी वाजवा. 7 8 9 हा बरोबर. हाताच्या तळव्याला झिणझिण्या आल्यात ना, त्याच्याने काय होतं, आपल्या तळव्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते ऍक्टिव्हेट होतं. ठीक आहे, साधी मांडी घातली तरी चालेल ताई. आता पुढची जी योग मुद्रा आहे ना, ती साधी मांडी घालून केली तरी चालेल. ठीक आहे, ज्यांना वज्रासनामध्ये बसायला त्रास होतोय त्यांनी साधी बैठक घालायला हरकत. ठीक आहे. आणि आता आपण करणार आहोत योग मुद्रा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. साधी बैठक घातली तरी चालेल. मी थोडीशी क्रॉस यासाठी होतीये की तुम्हाला दिसलं पाहिजे की सीटचा भाग आपल्याला उचलायचा नाहीये. सीटचा भाग तसाच पायावर ठेवून आपल्याला पुढे झुकण्याची कृती करायची. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, परत स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, त्याचबरोबर पोटाचं कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी पुढे झुकणारी जी आसनं आहेत ती करायची नाही, ती टाळायची आहे. ठीक आहे. आता सुरुवात करूया. आपापल्या क्षमतेने यथाशक्ती प्रयत्न. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडूया. आता मी डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय. ती पकड आपल्या माकड हाडाच्या इथे ठेवायची मागे. बरोबर. बैठक स्थितीमध्ये सुद्धा हीच कृती करायची आहे. आणि डाव्या हाताची मूठ अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट अशी घट्ट मूठ वळून घ्यायची डाव्या हाताची. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील म्हणजे आपोआप आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. सुरुवातीला आपला पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग आणि त्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. अगदी सावकाश यथाशक्ती कृती करायची आहे. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय त्यांनी हाताची मूठ, हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या, त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे आपल्या पोटावरती दाब येतोय, पाठीच्या कण्याला हलकासा ताण येतोय, रक्तप्रवाह हा चेहऱ्याच्या दिशेने होतोय आणि त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची. त्या सगळ्या गोष्टींचा आपला आपण अनुभव घेत आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. बरोबर. खूप छान. आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा हाताची पुन्हा पकड करायची आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. ज्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवल्याय त्यांच्यासाठी ही सूचना. आणि हात पुन्हा एकदा घट्ट करूया. आणि ज्या क्रमाने आपण पुढे झुकलेलो आहोत त्या उलट क्रमाने आता आपण परत पूर्वस्थितीमध्ये येणार आहोत. सावकाश आपलं कपाळ वर उचलायचंय, मग नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट असं करत करत सावकाश वर यायचंय. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ दे आणि ते थोडा वेळ थांबा.
कारण की रक्त प्रवाह हा आपल्या शरीराच्या दिशेने डोक्याच्या दिशेने होत होता, तो पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे, नॉर्मलला येऊ दे. आणि ह्या संपूर्ण मुद्रेचा, योग मुद्रेचा आपल्या शरीरावर जो काही परिणाम झालेला आहे त्याचा आपला आपण मागोवा घेऊ. अवकाश डोळे उघडायचे आणि एक एक पाय सरळ करूया, वज्रासन सोडून. एक एक पाय सरळ करा, उजवा पाय, डावा पाय. बरोबर. आता जेव्हा आपण वज्रासन करतो ना तेव्हा नकळत आपल्या अँकल वरती ताण येतो, बरोबर. मग तो ताण घालवण्यासाठी अशी पावलं एकमेकांवरती आपली घ्यायची, म्हणजे तो ताण आहे ना तो निघून जातो. आता शयन स्थितीमध्ये आज आपण नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे अर्ध किंवा सुलभ पवन मुक्तासन. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत की ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, मानेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे, त्याचबरोबर लंब स्पॉन्डिलिसिस म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये गॅप असतो, आणि पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी हे सुलभ पवन मुक्तासन करणं टाळायचं आहे, सुलभ किंवा अर्ध पवन मुक्तासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत? पवन मुक्तासन म्हणजे याच्या नावातच याचे लाभ आहेत. आपले जे काही गॅसेसच्या रिलेटेड जे काही आजार आहेत किंवा आपण जेवल्यानंतर आपल्याला गॅस होतो किंवा तो गॅस पास होत नाही, पोट आपल्याला भरल्यासारखं जड वाटतं, तर त्याच्यासाठी ह्या पवन मुक्तासनचा अभ्यास अतिशय उपयुक्त ठरतो. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना पोटाचा जो आपला भाग वाढलेला आहे, आपलं ओटीपोट कधी कधी वाढलेलं असतं, तर तो कमी करण्यासाठी सुद्धा ह्या अर्ध पवन मुक्तासनाचे आपल्याला फायदे मिळतात. तर आता हे कसं करायचं बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. आधी कृती लक्षात घ्या कशी करायची. शयन स्थितीमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आपल्याला पूर्वस्थिती घ्यायची, पूर्णपणे विश्रांती घ्यायची. कुठल्याही जेव्हा आपण आसन करतो तेव्हा हे लक्षात ठेवायचं, पूर्णपणे विश्रांती घ्यायची, श्वास नॉर्मलला येऊन जायचा आणि मग आसन करायला सुरुवात करायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराची कवर. आधी कृती लक्षात घ्या मग एकत्रित करूया. उजवा जो पाय आहे हा आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ करून 30 अंशापर्यंत वर उचलायचा आणि मग तो फोल्ड करायचा. पाऊल बघा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेला आहे. डावा पाय सरळ, उजव्या पायाला आता आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एकतर तुम्ही हाताचं कोपर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडू शकता या प्रकारे. कुठेही डोकं वर उचलायचं नाहीये, डोकं जमिनीवरच आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडू शकता. जर हे सहज जमत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि हा विळखा या प्रकारे तुम्ही देऊ शकता. तुम्ही दोन्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला सहज जमेल त्याप्रमाणे ही कृती करण्याचा प्रयत्न करा. आता बघून घ्या पुढची कृती. ही स्थिती आपली पक्की झाली बघा. पाऊल पूर्णपणे उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलंय, डावा पाय रिलॅक्स आहे. आणि मग ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी बघा डोकं सावकाश वर उचलायचं यथाशक्ती आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास इथे चालू ठेवायचा, आपापल्या क्षमतेने थांबायचं. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यात सरळ करायचा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर. हीच कृती डाव्या पायाने, तो पण मी दाखवून घेते मग आपण एकत्रित करू. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा, मग तो फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा हाताचं ब्रॅकेट किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. पाऊल बघा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलंय. ही स्थिती पक्की झाली की मग डोक्याचा भाग वर उचलायचा, आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा, अट्टाहास नाही, यथाशक्ती कृती करण्याचा प्रयत्न. आणि उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवरती, हाताचा विळखा सोडायचा, पाय गुडघ्यातनं सरळ करायचा हवेत, नियंत्रित. ठीक आहे, लक्षात आलं. करूया आता कृती.
सावकाश एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती घ्या. घाई गडबड झाली तर सांगा मला. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती, एकदम रिलॅक्स. याच्या आधी आपण काल जे उत्थित एक पादासन केलं होतं त्याची प्रॅक्टिस करूया, उजळणी करूया आणि मग पवन मुक्तासन करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आता उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आहे आणि मग तो 10 अंश वर उचलायचा उजवा पाय, मग 20 अंश, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 आणि ते थांबायचंय, होल्ड करायचं आहे. पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताची ब्रॅकेट गुडघ्याच्या मागे. बरोबर, छान. आणि तो थांबूया इथे. 1, 2, 3, 4, 5. सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. जो 90 अंशापर्यंत वर आहे तो आता 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. नियंत्रित जमीन. ही स्मृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय 10 अंश वर, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. होल्ड. थांबूया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. पाय आता सावकाश संत गतीने खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. आता करूया पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे, गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि मग तो फोल्ड करायचा, दुमडायचा. बरोबर, पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि त्यानंतर आपल्या हाताचा विळखा उजव्या पायाला समोरून घ्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा हाताची ब्रॅकेट करायची. ओके, बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. उजव्या बाजूला आलेला दाब, प्रेशर, उजव्या पोटावर आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा मान हृदयाला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने थांबूया. बरोबर, छान. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. सावकाश नियंत्रित, डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर येऊ. बरोबर, छान छान. उजवा पाय आधी हवेत गुडघ्यात सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमीन. बरोबर. थोडा वेळ विश्रांती. उजव्या बाजूवरती पूर्णपणे आलेला प्रेशर. बघा, उजवी बाजू थोडीशी तुम्हाला जड वाटत असेल, डावी बाजू हलकी वाटत असेल, हे आपला आपण स्वतःच अनुभव घेऊया या सगळ्याचा. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे, गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि मग तो फोल्ड करूया. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. बरोबर, डोकं कुठेही वर नाही उचलायचं, डोकं आधी खालीच ठेव. डोकं आधी खालीच ठेव. पहिले या स्थितीमध्ये आपण थांबूया. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. पूर्णपणे डावे बाजूला आलेला आता दाब, डाव्या पोटावर असलेला दाब, त्याची जाणीव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे आणि मग सावकाश डोकं वर उचला आणि त्यानंतर आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आपण जेव्हा अगदी नियंत्रित कृती करतो ना, तेव्हा त्याचे लाभ आणि इफेक्ट म्हणजे त्या त्या भागावरती खूप छान मिळतो. बरोबर, छान.
नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे, तिथे थोडंसं शॉर्ट ब्रिथिंग होतं, पोटावरती दाब येतो म्हणून, पण कुठेही ब्रिथिंग होल्ड न करता आपली श्वासाचं जो आपली गती आहे तशीच चालू ठेवायची. 1 2 3 4 5 उलटतात. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करा. नियंत्रित जमिनीवर येऊ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळा. बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थितीमध्ये उठून उभं राहा. अगदी सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. उठून उभं राहायचंय आणि विश्रांती घ्यायची. आता करूया आपण शोल्डर रोटेशन, जे आपण केलं नव्हतं मगाशी बैठक स्थितीमध्ये. दोन्ही पाय जुळलेले किंवा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, जर बॅलन्स जातो असं वाटत असेल तर. दोन्ही हात समोर येऊ दे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. बरोबर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची बोटं खांद्यावर येऊ दे. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता करूया शोल्डर रोटेशन. सावकाश दोन्ही कोपरं वर करती आणि मागे. बरोबर. वरून पुढे. 1 बरोबर करता. 2 3 4 आणि 5. आणि आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता मागून पुढे येतील. बरोबर. 1 पाठीची दुखणी ज्यांना आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. 2 3 सावकाश आणि नियंत्रित कृती. 4 बरोबर आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. पूर्ण कृती. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडली. तर दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवूया आणि आता करूया नेक रोटेशन. आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे येऊ दे. हनुवटी गळ्याकडे येऊ दे. आणि आता मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. 1 राऊंड. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून 1 राऊंड. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. 3 राऊंड. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. आणि एक लास्ट राऊंड करूया. मान सावकाश डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मान सरळ करायची. बरोबर. छान. विश्रांती. आज आपण एक हस्त उत्थान आसन आणि हस्तपाद आसन. आता ह्या 2 आसनांचं जी बेसिक कृती आहे ती आज आपण बघणार आहोत. तर ही कशी करायची आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. आता ही 2 आसनं कुणी करायची नाहीयेत ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, म्हणजे चक्कर आल्यासारखं होतं, मायग्रेनचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणात डोकेदुखी, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल आणि पोटाचा जर काही विकार असतील तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. हस्तपादासन आणि हस्त उत्थानासन ही 2 आसनं सूर्य नमस्कारामधल्या स्टेप्स आहेत. आता ह्या 2 स्टेप्स आहेत. तर आता हे कसं करायचं आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. हस्त उत्थान म्हणजे काय, तर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, याला हस्त उत्थान आसन म्हणतात. आणि जेव्हा आपण पुढे झुकतो त्याला हस्तपादासन म्हणतात. आता बघूया कसं केलं जातं. तर इथे काय करायचंय, उजवा जो पाय आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन द्यायचा आहे.
गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने या प्रकारे वर घ्यायचे. आधी बघून घ्या हा कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करणारच आहोत. आणि मग सावकाश एक बॅकवर्ड बेंड म्हणजे एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत पुन्हा एकदा लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. बघा या प्रकारे अगदी सावकाश पुढे झुकायचं. आपले दोन्ही हात जे आहेत हे आपल्या पावलाच्या शेजारी येतील आणि कपाळ गुडघ्याच्या जवळ उजव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. आता इथे जर हात आपले पोचले नाहीत जमिनीपर्यंत तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. इथे पूर्णपणे आपल्या पायाचे स्नायू ताणले जातात आणि उलटचाल करताना बघा तिथल्या तिथे सरळ व्हायचं अगदी सावकाश, कारण की रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो म्हणून सावकाश तिथल्या तिथेच सरळ या प्रकारे नियंत्रण. लक्षात आलं? नाही तेव्हा हात डोक्याच्या दिशेने वर नाही न्यायचे, आपल्याला तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. ठीक आहे, लक्षात आलंय कसं केलंय ते. आणि मग हीच कृती आपल्याला सेम दुसऱ्या बाजूने करायची आहे. करूया सुरुवात. विश्रांती घ्यायची आहे, नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे. आता दोन्ही पाय जुळलेले ठेवा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि हात आपल्या शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घेऊन या. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, थोडस मागे सुद्धा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या, एकदम सैलसर. जर हात जमिनीपर्यंत टेकवण्याचा प्रयत्न करा, नाही टेकले तर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने घेऊन द्या. अट्टहास नाही, आपापल्या क्षमतेने कृती करा. उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले जातात. उजव्या ओटीपोटावरती हलकासा दाब येतो. पाठीच्या कणाला पूर्णपणे फॉरवर्ड बेंड मिळतो. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आपापल्या क्षमतेने ते थांबायचं आहे. कपाळ गुडघ्याकडे नेताना नकळत पाय गुडघ्यातनं फोल्ड होईल. तसं न करता पाय सरळ ठेवायचा आणि मग नियंत्रित हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. सावकाश, अगदी सावकाश. आपला जो काही आपलं ब्लड सर्क्युलेशन चालू होतं त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. हात वर नाही न्यायचे, हात खालीच असतील. हा, विश्रांती थोडा. आपण ज्या काही कृती करतो ना त्याच्याशी आपण समरस होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपली श्वासाची जोड असेल ना ती बरोबर आपल्याला ती जे बदल होतात आपल्या शरीरामधले ते अनुभवता येईल. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घ्यायचा एक फुटापर्यंत. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास भरून घेताना थोडस मागे झुकूया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. आपले दोन्ही हात डाव्या पावलाच्या शेजारी किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पाय मात्र आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवायचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल सर्वात ताणले गेले. तिथला जो रक्तप्रवाह आहे तो चांगला सुधारतोय. पायाचे स्नायू फ्लेक्सिबल होतात. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया सोडूया आणि उलटचाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. हात डोक्याच्या दिशेने न नेता अगदी तिथल्या तिथे सरळ सावकाश. बरोबर. छान. डावा पाय पुन्हा मध्यभागी होते आणि विश्रांती. आपलं आपण स्वतःच मागोवा घेऊया. जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशनचा प्रवाह आणि नॉर्मल पुन्हा एकदा आल्यानंतर तेव्हाचा प्रवाह त्याचा आपला आपण मागोवा. त्याचा सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. काल जे आपण स्वस्तिकासन पाहिलं ते करूया पुन्हा एकदा. कुठल्याही पायाने तुम्ही करू शकता, उजवा किंवा डावा पाय. एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीला लावून घेऊया आणि जो पाय आपला सरळ आहे ते पाऊल
पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे आपल्याला तो पाऊल फिक्स करायचा. जो पाय आपला सरळ आहे तो. बरोबर, छान. थोडस पुढे झोपून पाठीचा कणा सरळ करूया. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करणार आहोत 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. एक आवर्तन मी काउंटिंग करेल आणि पुढची 2 आवर्तन ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने आपण श्वास घेणार. डोळे मिटून घ्यायचे आहेत अलगदपणे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हाताची कोपरा शरीराच्या जवळ असो. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया. 1 2 3 4 आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. Slowly, completely breathe out. पुढची 2 आवर्तन विदाउट काउंटिंगची असतील. सुरुवात करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. शेवटचा आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. Completely breathe out. आज आपण शिकणार आहोत विभागीय श्वसन. विभागीय श्वसन हे 3 भागांमध्ये डिवाइड केलेले आहे. उदर, उर आणि स्कंद श्वसन. तर त्यातलं आज आपण करणार आहोत अकार म्हणजेच उदर श्वसन. जेव्हा आपण उदर श्वसन करतो त्यावेळेला आपलं पोट किंचितस बाहेरच्या बाजूला येईल, बाहेरच्या दिशेला येईल आणि श्वास सोडताना आपल्याला आकार करायचा आहे आणि पोट आतल्या दिशेला जाईल. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण पुढची आवर्तन एकत्रित करू. काल जसं किंवा आपण 2 दिवस जे क्लासमध्ये बघतोय की आपल्याला श्वास घेताना पोट किंचितस बाहेर येतं आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातं. ही आहे आपली नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न किंवा आयडियल ब्रीदिंग पॅटर्न. तर अशाच प्रकारे आपल्याला हे विभागीय श्वसन करायचंय. उदर, उर आणि स्कंद. उदर श्वसन करताना आपण अकार करतो, उर श्वसन करताना उकार आणि स्कंद श्वसन करताना मकार. अशा 3 भागामध्ये हे श्वसन विभागलेलं आहे. तर आज आपण फक्त अकाराची प्रॅक्टिस करणार आहोत म्हणजेच उदर श्वसनाची. इथे आपल्याला दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची असते. जेव्हा आपण खोलवर दीर्घ श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट किंचितस बाहेरच्या बाजूला येईल आणि श्वास सोडताना आपली जाणीव उदर भागाकडे असेल आणि पोट आतल्या दिशेला जाईल आकार करताना. या प्रकारे आपल्याला हा उच्चार करायचा आहे. हा उच्चार करत असताना आपण श्वास सोडतो आणि पोट आतल्या दिशेला जातो. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडत आकार पोट आतल्या दिशेला जाईल. दुसरा वर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट हलकस बाहेर येत आहे. जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडताना आकार पोट हळूहळू आतल्या दिशेला जातं.
तिसरा बद्दल करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडताना आकार पोट आतल्या दिशेला जाईल. अजून 2 अवतरण. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडत आकार. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना आकार. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली ती सोडून देऊया आणि शवासनासाठी स्थिती घेऊया. पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे 1 ते 1.5 फूट असं. त्याचा आतल्या बाजूला असतील पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आणि तळवे सिलिंगच्या दिशेला. पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभाग. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली किंवा जी काही नवीन आसनं पाहिली त्याचा आपण मागोवा घेऊया. आज आपण वज्रासन हे नवीन आसन पाहिलं आणि वज्रासनामधली योग मुद्रा पाहिली. त्या कृतीचा मागोवा. शयन स्थितीमध्ये आपण आज अर्ध पवन मुक्तासन पाहिलं आणि दंड स्थितीमध्ये हस्तपादासन आणि प्राणायामाचा पूर्वाभ्यास विभागीय श्वसनामधलं उदर श्वसन आज आपण पाहिलं. या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आणि हे सगळं करत असताना ही सगळी साधना करत असताना नकळत एखादा शरीराचा अवयव एखादा भाग ताणला गेला असेल, स्नायू ताणला गेला असेल, तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेलं आहे आणि आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आज दिवसभर आपण जी काही कामे केली आहेत त्यामुळे आलेला शारीरिक मानसिक थकवा या शवासनाच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत. प्रचंड शांततेचा अनुभव. शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करूया. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हातांची 5ही बोटं तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या सीटच्या भागाकडे आहे, माझ्या कमरेच्या भागाकडे आहे आणि माझ्या पाठकड्याकडे आहे. हे 3ही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव उदरभाग, उरभाग आणि कंठाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे.
माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, माझी फुफ्फुस आणि माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या चेहऱ्यातले आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आधी सैलसर जीव, माझे दात संपूर्ण माझ्या जबड्याचा, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आधी बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल केलेले आहे. माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे, याची मला जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. माझ्या श्वासाच्या गतीला एक लयबद्ध किंवा एक लय प्राप्त झालेली आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो. प्रचंड शांततेचा आणि आनंदेचा मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम आहे, निरोगी आहे. मला प्रचंड आनंद, समाधान या क्षणी प्राप्त होत आहे. माझं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर मला शांती प्राप्त होत आहे, आनंद प्राप्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवनम योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, सौख्य, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने आणि यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःसाठी देणार आहे आणि त्यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, माझं कुटुंब सुखी आहे आणि तेही आनंदी आहे. मला प्रचंड मानसिक स्थैर्य या क्षणी प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती जागृत झालेली आहे आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. एक हलकसं स्मित असतं आपल्या चेहऱ्यावर. आपण जी काही साधना करतोय त्या साधनेचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. मनोमन आपण आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या समोर पुन्हा एकदा आपला संकल्प त्याचं पुनरुच्चारण करूया. ही सगळी शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आपली कर्मे पुन्हा एकदा चालू करायची आहेत आणि त्यासाठी त्या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी आपल्या देहाकडे पुन्हा एकदा जाणीव घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अलगद उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया. एक हलकासा खेच. आपण पुन्हा एकदा सज्ज होत आहोत आपल्या कामासाठी, आपल्या दिनक्रमासाठी आणि अगदी सावकाश
डाव्या कुशीला वळूया. अगदी सावकाश. आणि एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊ. अगदी सावकाश. डोळे अंगत म्हटलेले आहेतच. शवासनानंतर आपल्याला असं वाटतं कुठे कधी काहीही बोलू नये, काहीही ऐकू नये. अगदी शांत मनस्थिती होऊन जाते आपली. त्याचा आपण आनंद घेऊया. आणि शांतीपाठ मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपल्या त्रिविधही तापांची शांती हो. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जमीन. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत उलट चाल कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमर्दन पाहून नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. धन्यवाद. तिथून सुरुवात तिथे शेवट. काही अडचण असेल तर विचारू शकता. काही अडचण आहे का? तुम्हाला काही विचारायचं आहे का? नाही ना? ओके. ठीक आहे, मग भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. शुभरात्री. मीटिंग एंड करते. काही विचारायचं आहे का कोणाला? नाही ना? तुम्हाला काही विचारायचं आहे का सूर्यवंशी ताई? नाही. अनम्यूट करू का तुम्हाला? 1 मिनिट. रश्मीताई तुम्हाला पण मी अनम्यूट करते. हा आता घाई नाही ना झाली तुमची? हा सूर्यवंशी ताई तुम्हाला पण मी अनम्यूट केलं. खूप छान झालं मॅडम सेशन. थँक्यू. रश्मीताई तुमची घाई नाही ना झाली? अनम्यूट केलाय तुम्हाला. समजलं ना तुम्हाला? हो हो समजलं. हा ओके. हो ठीक आहे. छान. आज छान झालं. घाई नाही झाली. थँक्यू. मस्त वाटलं. भेटूया मग. थँक्यू. तुमचं ते नाव ना मगाशी ओके. मला ते समजलं नाही, नंतर मग मला कळलं. कधी? तुमचं ते तुम्ही 2 डिव्हाइसने जॉईन झालात ना? हा त्यामुळे माझ्यावर बोलताय मॅडम? हो हो हो. हा हा रश्मी बांगर. हा तेच तुमचं पहिलं डिव्हाइस मला आधी कळलं, नंतर तुमची परत दुसऱ्या डिव्हाइसने. अच्छा हा. कारण मी आज जरा उशिरा जॉईन झाले. हे लॅपटॉपवर लावत होते ना, त्याच्यामुळे तसं झालंय. थोडा उशीरच झाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चालेल. हा भेटू मग उद्या संध्याकाळी. ओके. हरिओम. ओके थँक्यू. शुभरात्री. तुम्हाला काय विचारायचं ओके. प्रज्ञाताई? हा 1 मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. हा आता विचारू शकतो. विचार होतो आणि जो शांती पाठ आहे, मंत्र आहे, तुमचा आवाज ना ब्रेक झाला, मला कळलं नाही ऍक्च्युली. थोडस पुढे येऊन बोललात तरी सर. मला म्हणत माझा आवाज हो पाठ मंत्र आहे, तो स्पष्ट उच्चार येत नाही, तुला उच्चारता येत नाही.
ओके ओके, मी ना ते आज ग्रुपवरती शेअर करतेय तुमचं शांती पाठ, आपली स्टार्टिंगची प्रेयर आणि क्लोजिंग प्रेयर. हम्म. दोन्ही मी आणि आता शेवा मध्ये जी तुम्ही जेवढी अवयांची जी शिथिलता सांगता ती पण व्हॉट्सअपला शेअर करतात. ओके, ते पण तुम्हाला हवंय का? कारण की कधी काही ऍक्च्युली ना काय करा, मग शवासन जेव्हा आपण घेतो ना तेव्हा हेडफोन लावले तरी चालेल, म्हणजे आवाज ओके. बेबी स्पष्ट येईल. हा, हा, कारण की ते म्हणजे पूर्ण हा. तुमच्यासोबत उच्चारताना मग तीही स्पष्ट येतील माझी, म्हणजे मला कळतील मग मी काय म्हणायचं तर. ओके ओके, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, नमस्कार. भेटूया उद्या संध्याकाळी हा 5 वाजता. मीटिंग एंड करते. हा.